महात्मा बसवेश्वर विचार मंच नांदेडच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्या अनुषंगाने जयंतीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धेला प्रतिसाद दिला। तसेच जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरास अत्यंत चांगला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी रक्तदान केले। यावेळी खासदार अशोकराव चव्हाण व खासदार अजित गोपचडे यांनी भेट दिली। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त भारतवासियांना महात्मा बसवेश्वर विचार मंच नांदेडच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। महात्मा बसवेश्वर यांचा विचार हा सर्व मानवतेला एकत्र आणणारा विचार होता। या विचाराचा एक पाईक म्हणून महात्मा बसवेश्वर मागच्या 3 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करतात। त्यामध्ये रक्तदान उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्तदान होतो आणि अनेक रुग्णांना त्याची खूप मोठी गरज भासते। महात्मा बसवेश्वरांचा विचार आहे लोकांसाठी आपण काय करावं म्हणून महात्मा बसवेश्वर विचार नांदेड दरवर्षी 100पेक्षा जास्त लोकांचं या मेच्या रंगाच्या उन्हामध्ये रक्तदान शिबिर करतात आणि रक्तदान करतात। आम्हाला अतिशय आनंद आहे की आम्ही समाजासाठी आमचा मंच रक्तदान शिबिराचं आयोजन करू शकतो आणि बंगाल सकाळपासून लागली आहे। यावर्षी सामाजिक एकतेसाठी एकता दौड हा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये भेदभाव होतो आहे, पण महात्मा बसवेश्वर विचारात असा आहे की सर्वांना एकत्र आणणारा विचार आहे। तो एकतेचा संदेश देण्यासाठी सकाळी शिवमंदिरापासून मॅरेथॉन दौडचं आयोजन केलं होतं। मला सांगायला आनंद होईल की आपल्या सगळ्या शिलेदारांच्या मागच्या 1 महिन्याच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्राच्या संबंध जिल्ह्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुलं आणि मुली जवळपास 300 ते 400 स्पर्धक आमच्या याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि मोठ्या उत्साहात आदरणीय राज्यसभेचे खासदार गोपचडे साहेब यांच्या हस्ते त्या दौडचं उद्घाटन झालं आणि मोठ्या आनंदात आणि उत्साहात ह्या दौड संपन्न झाली। सांगायला आनंद वाटेल की मुलापेक्षाही कमी कालावधीमध्ये मुलगी अगदी 30 मिनिटांमध्ये 8 किलोमीटरचं दौड यशस्वी त्यांनी पूर्ण केले। महात्मा बसवेश्वर विचार मंचाच्या सर्व स्पर्धकांचं मी मनापासून स्वागत करतो।